हॅलो एव्हरीवन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिसॲडव्हांटेजेस ऑफ DBMS पाहिलं होतं. मी तुम्हाला त्यात पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन केलं होतं व्हॉट इज द डिसॲडव्हांटेज ऑफ DBMS. जर तुम्हाला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही प्लीज या चॅनेलला व्हिजिट करा. त्यात मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आहे. ओके, आज आपण शिकणार आहोत DBMS वर्सेस फाईल सिस्टीम. त्यामध्ये काय डिफरन्स आहे, DBMS वापरणं सोयीस्कर आहे का फाईल सिस्टीम, हे आज आपण शिकणार आहोत. चला पाहू. पहिलं कंपॅरिझन आहे डेटा स्टोरेज. पहिलं फाईल सिस्टीममध्ये पाहू. डेटा फाईल स्टोअर केली जाते, म्हणजेच काय, डेटा फाईल्समध्ये स्टोअर केला जातो फाईल सिस्टीममध्ये. त्यानंतर DBMSमध्ये डेटा कसा स्टोअर केला जातो, तर डेटा डेटाबेसमध्ये व्यवस्थित स्टोअर केला जातो. हे फर्स्ट कंपॅरिझन आहे. सेकंड कंपॅरिझन डेटा रिडंडन्सी. पहिल्यांदा आपण पाहू फाईल सिस्टीममध्ये डेटा डुप्लिकेशन जास्त असते, म्हणजेच एकच डेटा अनेकदा रिपीट होतो. त्यानंतर चला पाहू DBMS वर्सेस फाईल सिस्टीम. फर्स्ट कंपॅरिझन डेटा स्टोरेज. त्यामध्ये पाहू फर्स्ट पहिला कॉलम मी सांगते फाईल सिस्टीम, त्यानंतर दुसरा कॉलम सांगते DBMS. असं प्रत्येक कंपॅरिझनला आहे. एकूण आपण 6 कंपॅरिझन पाहू. ओके, पहिल्यांदा पाहू फाईल सिस्टीममध्ये डेटा फाईल्समध्ये स्टोअर केला जातो, तर DBMSमध्ये डेटा डेटाबेसमध्ये व्यवस्थित स्टोअर केला जातो. हे पहिलं झालं. त्यानंतर सेकंड डेटा रिडंडन्सी. फाईल सिस्टीममध्ये डेटा डुप्लिकेशन जास्त असते, एकच डेटा रिपीट पुन्हा पुन्हा त्यामध्ये लिहिला जातो. दुसरं पाहू DBMSमध्ये डेटा रिडंडन्सी कमी असते, त्यामध्ये एकच डेटा पुन्हा पुन्हा नसतो. त्यानंतर तिसरं कंपॅरिझन आहे डेटा सिक्युरिटी. फाईल सिस्टीममध्ये सिक्युरिटी कमी असते, DBMSमध्ये हाय सिक्युरिटी प्रदान केली जाते. चौथं पाहू डेटा इंटिग्रिटी. फाईल सिस्टीममध्ये डेटा इनकन्सिस्टन्सी होऊ शकते, म्हणजेच काय, डेटा इनकन्सिस्टन्सी होऊ शकते म्हणजेच चुकून आपला डेटा मिसमॅच होऊ शकतो, किंवा अर्धा डेटा त्याच्यामध्ये असू शकतो, मिसमॅच झाल्यास तो आपला डेटा गहाळ होऊ शकतो. DBMSमध्ये काय, डेटा इंटिग्रिटी मेंटेन करते, त्यामध्ये डेटा आपला हॉनेस्टली जितका आहे तितका स्टोअर असतो, त्यामध्ये आपला डेटा गहाळ होत नाही. फिफ्थ कंपॅरिझन बॅकअप अँड रिकव्हरी. फाईल सिस्टीममध्ये मॅन्युअली बॅकअप घ्यावा लागतो, DBMSमध्ये ॲटोमॅटिक बॅकअप आणि रिकव्हरी असते. आपल्याला मॅन्युअली घ्यायची गरज लागत नाही बॅकअप डेटासाठी, ते ऑटोमॅटिकली होऊन जातं. सिक्स्थ कंपॅरिझन मल्टी युजर ॲक्सेस. फाईल सिस्टीममध्ये मल्टिपल युजर्स एकाच वेळी ॲक्सेस करू शकत नाहीत, DBMSमध्ये मल्टिपल युजर एकाच वेळी ॲक्सेस करू शकतात आणि एकाच वेळी ते DBMS वापरू पण शकतात. हे आहेत 6 कंपॅरिझन ऑफ DBMS वर्सेस फाईल सिस्टीम. असं बघायला गेलं तर सोपं DBMSच आहे, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, कारण ह्याच्यामध्ये मोर ॲडव्हांटेजेस आहेत कम्पेअरिंग टू फाईल सिस्टीम. ओके, आज आपण DBMS वर्सेस फाईल सिस्टीमची पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आहे. जर तुम्हाला असंच दररोज नवनवीन शिकायचं असेल तर प्लीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा, त्यामुळे तुम्हाला दररोज नवनवीन काही ना काही शिकायला मिळेल. थँक्यू.